प्रेस केला तर हार्टचं प्रेशर बॅलन्स होऊन तुमचा परफॉर्मन्सचा टायमिंग कमी येतो. म्हणून हा मला ग्राउंडचं टेन्शन आलं आहे, झोप लागत नाही आहे, हा पॉईंट प्रेस करायचा. वेळेवर टेन्शन आलं आहे, आता ग्राउंडवर जायचं आहे आणि स्ट्रेस आला आहे की माझा परफॉर्मन्स येईल की नाही, इथे टॅप तर माझं सिलेक्शन झालं नाही, हे टेन्शनच जर तुम्ही घेतलं नाही प्रॅक्टिस म्हणजे परफॉर्मन्सच्या अगोदर, तर तुम्ही जास्त चांगला परफॉर्मन्स द्याल. म्हणजे गुडघे इतके आवाज करतायत, गुडघे दुखतात, तुम्ही टर्न करताय पण तुमच्या बोन्स जर स्ट्रॉंग नसतील तुम्हाला खूप सिव्हिअर इंजुरीज येतील, त्यात 6 महिने 1 वर्ष ठीक होत नाही. तो अगोदर नाही. ठीक आहे, बॉडी हायड्रेट ठेवाल तर इंजुरीज कमी होतील, स्टॅमिना चांगला आहे. ठीक आहे, आता पोलीस भरतीचं ग्राउंड आलेले, त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. बेस्ट विशेष, तुम्ही नक्कीच तुमचं बेस्ट परफॉर्मन्स द्याल. ठीक आहे, आता तुम्ही आज आपण जे शेड्यूल ठरवलेलं आहे आज आणि उद्या, तर त्यामध्ये तुम्हाला ज्या इंजुरीज आलेल्या आहेत प्रॅक्टिस करून त्याच्यावरती मी तुम्हाला लीडर्स लावते आज आज आणि उद्या. तर आता सगळ्यांना चेक करताना मला काही गोष्टी आढळल्या की ज्या मला प्रत्येकाला वेगवेगळं सांगणं पॉसिबल नाही आहे, त्या टिप्स मी तुम्हाला आता देते. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचं 1-2 जणांचे गुडघे इतके आवाज करतायत, गुडघे दुखतात, तुम्ही टर्न करताय पण तुमच्या बोन्स जर स्ट्रॉंग नसतील तुम्हाला खूप सिव्हिअर इंजुरीज येतील, त्यात 6 महिने 1 वर्ष ठीक होत नाही. तर अगोदर तुमची बोन हेल्थ, तुमच्या हाडांची सिच्युएशन मजबूत हवी, त्यासाठी कॅल्शियम इंटेक हवा. ज्यांना खूप जास्त कमी आहे त्यांनी सप्लिमेंट घेतली तर चालेल, आणि ज्यांना आता बोन चांगले आहेत ते टिकवायचे आहेत त्यांनी रोज रात्री जिरं भिजवायचं आणि ते भिजवलेलं पाणी दुसऱ्या दिवशी दिवसभर प्यायचं. त्याच्यानंतर दिवसातून 2 वेळेला आपण पानाला चुना किती लावतो तेवढा चुना घेऊन तो कपभर पाण्यामध्ये दिवसातून 2 वेळेस घ्यायचा. ठीक आहे, या 2 गोष्टी सांगितल्या. तिसरी गोष्ट, स्टॅमिना वाढवण्यासाठी, तुमचे बोन्स चांगले राखण्यासाठी, कॅल्शियमसाठी काळी तीळ, पांढरी तीळ, जवस, ह्या 3ही गोष्टी एकत्र करून ठेवायच्या बर्नीमध्ये. जर तुम्ही बाहेर दिवसभर प्रॅक्टिस करत असाल तर सोबत ठेवायचं. दिवसातून 3 वेळेस 2-2 चमचे बारीक चावून खायचं. ठीक आहे, त्याच्याने तुमचा स्टॅमिना पण इम्प्रूव्ह होईल. ह्या गोष्टी 3 गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला बोन सेलसाठी. ठीक आहे, आणि आता जे तुमचं ग्राउंड आलेलं आहे, कुणाचं 2 दिवसांनी आहे, कुणाचं 4 दिवसांनी, कुणाचं 14 तारखेला 15 दिवसांनी आहे, त्यांच्यासाठी सांगते मी तुम्हाला की ग्राउंडच्या 2 दिवस अगोदरपासून इलेक्ट्रॉल टाकलेलं पाणी एकच जमणे प्यायचं आहे. की मॅडमाने सांगितले पाणी प्यायला, काही जण एकाच वेळेला अर्धा लिटर 1 ग्लास पाणी पिऊन घेतात, तसं नाही. दिवसभरात थोड्या वेळाने 1-1, 2-2 सिप, 1-1, 2-2 घोट असं दिवसभर 2 दिवस ते पाणी प्यायचं आहे. ठीक आहे, ही एक काळजी. आता काही जण म्हटलं की इलेक्ट्रॉलचं पाणी सूट होत नाही, काहींना टेस्ट आवडत नाही, त्यांनी सरळ निंबू, साखर, मीठ, सरबत जे असतं ते प्यायचं आहे. साखरेचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं, पण निंबू, मीठ, साखर हे पाणी तुम्हाला 2 दिवस तरी प्यायचं आहे. ठीक आहे, बॉडी हायड्रेट ठेवाल तर इंजुरीज कमी होतील, स्टॅमिना चांगला आहे. ठीक आहे, दुसरी गोष्ट डाएट, की आता ग्राउंड जवळ आहे तर डाएट कसा पाहिजे. तर काही जण मग आता ग्राउंड जवळ आलं म्हणून केळं खायचं, ग्राउंड जवळ आलं म्हणून अंडी खायची. एकदम वेळेवर कोणताच बदल करायचा नाही आहारामध्ये, नाही तर तुमच्या बॉडीला ते सहन होणार नाही, कधी लूज मोशन होतील, वॉमिटिंग होईल, काहीही होऊ शकतं. जे तुम्ही खात आलेले आहात तेच खायचं. शक्यतो कार्ब्स इंटेक हाय पाहिजे परफॉर्मन्सच्या आदल्या दिवशी. म्हणजे काय, कार्ब्स सगळ्यात जास्त कशात असतात, गहू, चपाती, भाकरी तर लो कार्ब्स असतात. जास्त कार्ब्सवाले काय, पोळी, ब्रेड. तुम्ही भाजी पोळीचं जेवण करून सोबत एखादा ब्रेड जाम किंवा तूप गुळ पोळी, शेवटी जास्त कार्ब्स असतात. मऊ शिजवलेला पांढरा भात तूप गुळ टाकून शेवटी खायचा जेवणाच्या नंतर. त्याच्याने तुमच्या परफॉर्मन्समध्ये इम्प्रूव्हमेंट, हा एनर्जी पाहिजे असते ना. तुम्ही काय करतात, प्रॅक्टिस करून खूप दमलेले असतात आणि मग वेळेवरती एनर्जी कमी पडते. तर तूप गुळ भात, एखादी ब्रेडची स्लाईस, शेवटी गोड काहीतरी असं खायचं. हे झालं डाएटमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला परफॉर्मन्ससाठी सगळ्यात महत्त्वाचं, झोप चांगली झाली तर तुमचा परफॉर्मन्स खूप चांगला येतो. आता वेळेवर आदल्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी 7ला आणि 8ला झोप लागेल का, नाही लागणार. त्याच्यासाठी थोडी सवय हवी लवकर झोपण्याची. सकाळी मला वाटतं तुम्हाला ग्राउंडसाठी 4ला 3ला उठावं लागतं. तर ॲटलीस्ट 6-7 तासाची झोप झाली पाहिजे.
ही काळजी तुम्ही घ्यायचं, तुमचं टाईम शेड्यूल व्यवस्थित बसून. जितकी झोप जास्त चांगली तितका बेस्ट परफॉर्मन्स येईल तुमचा, तितका बेस्ट टायमिंग येईल. कारण बॉडी पूर्ण, एक लक्षात ठेवा, तुमचा मोबाईल पूर्ण वेळ केव्हा चालतो, जेव्हा तो चार्ज असतो 100%, तर तुम्ही त्याला 2 दिवस चालवू शकता. तशा तुमच्या बॉडीची बॅटरी जी आहे ती झोपेमध्ये चार्ज होते. जर तुम्ही झोप कमी घेतली, बॅटरी कमी चार्ज होईल, कमी परफॉर्मन्स आहे. तुमचा मोबाईल पूर्ण वेळ केव्हा चालतो, जेव्हा तो चार्ज असतो 100%, तर तुम्ही त्याला 2 दिवस चालवू शकता. तशा तुमच्या बॉडीची बॅटरी जी आहे ती झोपेमध्ये चार्ज होते. जर तुम्ही झोप कमी घेतली, बॅटरी कमी चार्ज होईल, कमी परफॉर्मन्स आहे. तर त्या गोष्टीची काळजी घ्यायची की झोप चांगली झाली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पॉईंट सांगते मी तुम्हाला काही गोष्टी की जे तुमच्या रनिंगचं टायमिंग कमी करण्यासाठी यूज करू शकाल तुम्ही. ठीक आहे. एकतर हा एक पॉईंट आहे, क्रीजपासून 3 बोटं सोडून इथे प्रेस करायचं. नेहमीच प्रेस केलं तरी झाले. परफॉर्मन्सच्या 2-3 दिवस अगोदरपासून जर तुम्ही दिवसातून 4 ते 5 वेळेला 2-2 मिनटं असं प्रेस करायचं. जर तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला ह्या पॉईंटचं नाव पण दिसेल, PC6 म्हणजे काय, पेरिकार्डियम 6. आपल्या हार्टवरती जे एक लेअर असतं ते आपल्या हार्टचं प्रेशर मेंटेन करतं. त्या पेरिकार्डियमचा हा पॉईंट आहे PC6 म्हणून. हा प्रेस केला तर हार्टचं प्रेशर बॅलन्स होऊन तुमचा परफॉर्मन्सचा टायमिंग कमी येतो. म्हणून हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ज्यांना खूप लो एनर्जी, बॉडी एकदम डाऊन वाटते, त्यांनी दोघं कान उठल्यावरती सकाळी चोळायचे. कोणीतरी एक जण करतं वाटतं, म्हणे मॅडम मी करतो रोज. तुमच्यापैकी कोणीतरी व्हिडिओ बघून सांगत होतं कान चोळतं कोणीतरी, नाही वाटतं तो मुलगा. तर दोघं कान सकाळी उठले की चोळायचे दिवसातून. आता तुम्ही परफॉर्मन्सला जाणार आहात तरी पण तुम्ही तुमचे कान चोळू शकता. त्याच्याने तुम्हाला बॉडी रिफ्रेशचा पॉईंट येतो. आपल्या बॉडीचे सगळे स्विचेस कानात असतात, ते रफ केले की तुम्हाला फ्रेश फील होईल. ठीक आहे. हे मी तुम्हाला आता आवश्यक गोष्टी सांगितलं. कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे का ग्राउंडच्या संदर्भात, परफॉर्मन्सच्या संदर्भात, इंडिव्हिज्युअल? आता भरती झाली मॅडम, किंवा काही मुलांना चक्कर आले म्हणजे काय करायला पाहिजे? आता चक्कर आले म्हणजे खूप वेळेचे बसलेले असतील, पाणी कमी पिले असतील तर चक्कर येऊ शकतात. बॉडी जर डिहायड्रेट झाली तर चक्कर येतीलच. म्हणून पाण्याचं प्रमाण तुम्ही बॉडीमध्ये ते इमिजिएट तेव्हा पिऊन नाही होत. अगोदर 2 दिवस अगोदरपासून बॉडी तुम्हाला हायड्रेट ठेवावी लागते. आपण जर म्हटलं सकाळी परफॉर्मन्स आहे आणि आता आपण पाणी पिऊन ग्राउंडवरती जाऊ तर लगेच तुमच्या बॉडीत ती लेवल अप नाही होत. म्हणून 2 दिवस अगोदरपासून आपण इलेक्ट्रॉल लिंबू सरबतचं पाणी सुरू करतो. तुम्हाला चक्कर येणारच नाही वेळेवर. किंवा ग्राउंड आहे, दुसऱ्या दिवसाचं टेन्शन आहे म्हणून रात्री कमी जेवायचं तरी पण चक्कर येतील. जर कुणाला स्ट्रेस फील होत असेल किंवा मला ग्राउंडचं टेन्शन आलं आहे, झोप लागत नाही आहे, हा पॉईंट प्रेस करायचा. एकदम शांत झोप लागेल तुम्हाला. मी सांगितलं ना, चांगली झोप झाली तर चांगला परफॉर्मन्स येईल. पण झोप लागत नाही तर मग तुम्ही काय कराल, हा पॉईंट प्रेस करायचा. LI4 लार्ज इंटेस्टाईन 4 हा पॉईंट तुम्हाला गुगलला पण दिसेल, सर्च करा. दोघं हातांचा 5-5 मिनटं प्रेस करायचा असा. अंगठा आणि त्याच्या बाजूचं बोट इथे तुम्हाला 3D ड्रॉइंग पण दिसेल गुगलला. LI4 प्रॉपर झोप लागेल आणि स्ट्रेस रिलॅक्स व्हाल. वेळेवर टेन्शन आलं आहे, आता ग्राउंडवर जायचं आहे आणि स्ट्रेस आला आहे की माझा परफॉर्मन्स येईल की नाही, इथे टॅप करायचं टाळूवर. करा सर्वांनी. येस. म्हणजे तेच सांगितलं, स्ट्रेस फॅक्टरसाठी हा पॉईंट तुम्ही 2 मिनटं हे केलं. याला DU20 पॉईंट म्हणतात. किंग पॉईंट या बॉडीचा हा स्ट्रेस फ्री करण्यासाठीचा पॉईंट आहे. याच्याने टेन्शन कमी होतं. हे इथे टाळू, आपला हा मागचा भाग आहे ना, इथे सेंटरला. यस. इथे जर तुम्ही प्रेस केलं तुम्हाला 1-2 मिनिटानंतर त्याचं फिलिंग येईल की आपल्याला स्ट्रेस फ्री फील होत आहे. आम्ही जेव्हा इथे प्रॅक्टिकलला निडल लावतो, इथे निडल लावल्या काय इथे डोळे लागतात. इतका रिलॅक्सिंग पॉईंट आहे तो. तर ह्या गोष्टी तुम्ही म्हणजे तुमच्या परफॉर्मन्सच्या अगोदर जरी केल्या, स्ट्रेस फ्री होऊन जास्त चांगला परफॉर्मन्स येतो. टेन्शन घेऊन परफॉर्मन्स येत नाही, कमी होतो, डाऊन होतो. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका.
चुकीची प्रॅक्टिस केली आहे किंवा एखाद्याच प्रॅक्टिस कमी झालं आहे तरी त्याचं बर्डन घेऊ नका. लाईफमध्ये हीच शेवटची एक्झाम आहे असं समजू नका. हा रस्ता बंद झाला तर दुसरा रस्ता ओपन होतो आयुष्यामध्ये, ज्याच्यात तुम्ही प्रगती करू शकतात. एक लक्षात ठेवा, एक दार बंद झालं तर देव दुसरं दार उघडतो. म्हणून आता तर माझं सिलेक्शन झालं नाही हे टेन्शनच जर तुम्ही घेतलं नाही प्रॅक्टिस म्हणजे परफॉर्मन्सच्या अगोदर, तर तुम्ही जास्त चांगला परफॉर्मन्स द्याल. डाएटविषयी, तुमच्या हायड्रेशनविषयी